चला स्टार्ट करायला घ्यायचं आपण. पहा विचार केला सामना मात्र विचार केला जो संघ जिंकेल तो ते ट्रॉफीसाठी खेळेल. पहिला चेंडू मात्र फेकलाय खोलात टाकला होता चेंडू. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू वेगाने बीट केलाय चेंडूने. डॉट चेंडूची सांगता. एक पाण्याची बाटल दे तिथून दे कमिटीच्या वाल्या. हो चांगला चेंडू पाहतो बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट फेकलाय. पण चांगली गोलंदाजी करत असताना पाण्याची बाटली दे पण चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी मार्क वरती. हो यावेळेस मात्र तडाका फुल टॉस होता आणि फुल टॉस होती. पहा काय क्षेत्ररक्षण केलाय. वा एकच नंबरचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. जवळ हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर होता. काय क्षेत्ररक्षण केला जातो ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता आपण. पहा जवळ हा शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला गेलाय. काय क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला फटका पाहतोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केलाय. स्वतः गोलंदाज पाहतोय चेंडूवरती एकच धाव. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोका पुढे सरकला गेला जाऊन पोहोचलाय 3 आकड्यावरती. 3 षटकाचा सामना आहे आणि 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करावा लागतील. समोर तेवढ्याच ताकदीचा संघ पाहता आपण नितला संघ काय फटकेबाजी केली आहे मागच्या सामन्यामध्ये. हो यावेळेस मात्र बॅटची कडा होती आणि त्यानंतर मात्र डिक्लेअर झोन सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि टोटल 5 या आकड्यावरती जाऊन 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. चला स्पीडअप करा राहुल आता थोडासा. माने कुठे गेली रे. बापू जाणार होतो कोणची गाडी नेली. चला थोडासा स्पीडअप करा आपण. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. दापटलावरती टोटल धावा लागला गेला पाहतो आपण. फक्त 4 धावा डाऊल पडा संघाच्या पाहतो आपण. पहिल्याच सामन्यामध्ये मात्र चांगली धावसंख्या मात्र जमा केली होती. पहिल्या सामन्याचा विचार केला ना 73 धावा मात्र चेस केल्या होत्या या संघाने. तोच संघ मात्र आता फलंदाजी करत असताना 4 धावा पहिल्या षटकामध्ये जमा केल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये किती धावा जमा करेल हा प्रश्न पडला आता. हो चांगला चेंडू. स्वप्नीलचा विचार केला ना जुना जाणता आणि लब्बर बॉल सुद्धा फिरवतोय स्वप्नील. हीच तर स्वप्नीलची खासियत आहे. जेव्हा टेनिस क्रिकेटची जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा अचूक्याने मात्र अचूक गोलंदाजी करत असताना स्वप्नीलला पाहतो आपण. हो आता थोडासा दिशाहीन गोलंदाजी पाहिली. थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं. लाईन थोडीशी मिस केली. वाईट चेंडू. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र पाहिला गेला तर पुन्हा एकदा खराब चेंडू वाईट फेकलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात लाईन मिस केली आहे. मात्र काय गोलंदाजी केली आहे या गोलंदाजाने. स्वप्नील छा गए गुरु. चांगली गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आपण. पहिल्या अचूक टप्प्यापासून पहिल्या गोलंदाजाचा विचार केला. फक्त 4 धावा खर्च केल्या. त्याच पावलावर पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी करत असताना स्वप्नीलला पाहतोय. फक्त 2 धावा अद्याप खर्च केल्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र तडाका.
थोडासा जागा बनवला आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला. चेंडू गेलाय सीमा पार. हा आउट ऑफ द पार. षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोका पुढे सरकला गेलाय. टोटल 5 आपण धावपटलावरती धावा लागला गेला तब्बल 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 12 धावा धावपटलावरती लागला गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्वप्नील. षटकार आलाय जरूर. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय. फेकी सुद्धा अचूक झाली आहे. तोपर्यंत मात्र या दोन धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोका पुढे सरकला गेला जाऊन पोहोचलाय. एकच धाव. एका धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोका पुढे सरकला गेला जाऊन पोहोचला. 13 या आकड्यावरती. अजूनही या षटकाचा विचार केला 2 चेंडू शिल्लक आहे. थोडासा महागडा ठरलाय स्वप्नील जरूर. सुरुवातीच्या चेंडूवरती मात्र थोडासा कमबॅकिंग गोलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आला. टोटल 5 आपण अजूनही या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिसटाईम फटका पाहतो. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आणि झेल सुद्धा पकडला आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. डाऊलपाडा टीमला पहिला झटका लागतोय. चला नवीन फलंदाज एंटर व्हायचंय मैदानाच्या आतमध्ये. आपण लगेचच शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. टोटल 5 आहे. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या. 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही विचार केला ना 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडूमध्ये किती धावा बनवेल हा प्रश्न पडला आता. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. करण हा फलंदाज. हो यावेळेस मात्र पाहायला गेला तर फक्त ना फक्त 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडूमध्ये धावा बनवल्यात अद्याप 13 आणि म्हटलं जातो ना 3 तारा पावणे 12 आणि फटाफट या पावसाला चा ठेव पोरा. चला स्पीडअप करा राहुल. थोडासा कॉपरेट करा आपण. यानंतर अजूनही काही सामने पेंडिंग आहेत. तेही सामने मात्र आम्हाला कव्हर करायचे आहेत. आणि जे लाईव्हच्या माध्यमातून जे संघ क्वालिफाय झाला त्या संघाला सूचना असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायच्या. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती साहिल दरे. मागच्या मॅच मध्ये विचार केला तर 30 धावा खर्च केल्या होत्या. हो या वेळेस मात्र सुरुवात तशीच केली. चेंडू गेलाय सीमा पार. फुल टॉस होता आणि फुल टॉस वरती फुल टोल उसूल केला. षटकार ठोकलाय आणि षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये मात्र अजूनही किती धावा बनवेल हा प्रश्न पडला आता. हो चांगला चेंडू पाहतो आपण. पंच आमच्याकडे वळतील. थोडासा डीप राहिला होता चेंडू. थोडीशी लाईन मिस केली आहे. वाईड चेंडू. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवलाय. आता मात्र चेंडू शोधना मुश्किली नाही ना मुमकिन है भाई. 2 चेंडूवरती 2 षटकार, 2 धमाके, 2 ब्लास्ट. दिवाळी अजून भरपूर लांब आहे पण मैदानाच्या आतमध्ये फटाके फुटतात भाई. षटकार आणि षटकार. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं. भरपूर थोडासा महागडा ठरला. अद्याप या गोलंदाजाने धावा खर्च केल्या 14. टोटल 5 आहे. धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा वाईट.
हो हो, खोलात टाकला होता, खोलात टाकला होता चेंडू. एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी सुद्धा सहजरीतीने पूर्ण झाली आहे. 2 धावेच्या मदतीने टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजून या षटकाचा विचार केला 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि हा चेंडू मात्र पाहिला गेला तर डॉट चेंडू फेकला. अजूनही 2 चेंडू फेकायचे आहेत. पहिल्या सत्रातला विचार केला थोडासा महागडा ठरला हा गोलंदाज. पण पहिल्या षटकाचा विचार केला, 4 धावा खर्च केला. त्यानंतर गोलंदाज पाहिला पण हो हो, पुन्हा एकदा पाहिला जाईल. हा चेंडू खराब फेकलाय. या षटकामध्ये तब्बल 3 चेंडू मात्र खराब फेकलाय त्या गोलंदाजाने. 4 चेंडू मात्र खराब फेकलाय. स्कोररच्या माध्यमातून आम्हाला सूचना आल्यात. मात्र काय विचार केला ना, थोडासा महागडा ठरला यो गोलंदाज. भरपूर महागडा ठरलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. टोटल 18 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. हो हो, चांगला चेंडू पाहतो आपण, चांगला चेंडू. आणि पहिल्या सत्राचा बाद विकेट संपला गेला. टोटल पहिला धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 31 धावा. 32 धावेचा टार्गेट सेट केलाय. आपण लगेचच पंच गेम स्टार्ट करायची. आपण विचार केला ना, चांगला सामना पाहतो आपण. मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत तब्बल 32 धावा. आणि 32 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत, यावरती लक्ष असू द्या. मोठा क्रिकेटर आहे. कोण रा? आशिष शेरिंग. हा, इंग्लिशचा कोण म्हणतं? बँकेत नोकरी भेटली, घ्यायला नाही जात. बोलते बँकेत त्याच्या आता पुन्हा एकदा सज्ज झालाय पहिला गोलंदाज. गोलंदाजी मार्क पडती हरेश. स्ट्राईक एंडला फलंदाज राहुल काटेला पाहतो आपण. मागचा सामना पाहिलाय प्रेक्षकांनी सुद्धा आणि लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा पाहिलाय. काय सामना रंगला होता. हो हो, पहिला चेंडूवरती मात्र जेलची शक्यता होती. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षण पोहोचू शकत नाहीये. आणि मैदानाच्या मध्ये बिनजोडची पाहता आपण. बिनजोडची जोडी पाहताय मैदानाच्या आतमध्ये.
हो हो, खोलात खोलात टाकला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, एकच धाव मिळेल. चला पंच, गेम स्टार्ट करा आपण लगेचच. हो हो, चपराक शॉट पाहतोय, चाबूक शॉट. आणि यावेळेस मात्र झेल सुद्धा चाबूक पकडली आहे. काय झेल टिपलाय, झेल टिपलाय का मॅच हा प्रश्न पडला आता. राहुल काटेला मात्र माघारी परतावा लागेल. बॅक टू डगआउट. पहिला झटका क्रमांक लागतोय नितलाश टीमला. राहुल काटे बॅक टू डगआउट. हो हो, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना नवीन फलंदाज एंटर झाला. एकदा तर वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न नसेल आणि एका धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. पाहतो आपण स्कोर कार्डवरती धावा लागल्या गेल्या जाऊन पोहोचलाय नितला संघ 3 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पुन्हा एकदा हरेशा गोलंदाज. हो हो, चपराक शॉट पाहतोय आपण, चाबूक शॉट. चेंडू गेलाय सीमा पार, आउट ऑफ द पार. माइट इट A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोका पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड 11 आहे आकड्यावरती. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा जमा केल्या 11. अजूनही विचार केला ना, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये बनवायच्या तब्बल 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचायचा आहे. विचार केला ना, समीकरण होता 18 चेंडू मध्ये बनवायच्या होत्या 32 आणि 32 धावेचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये नितलाज संघाने धावसंख्या जमा केली टोटल 11 धावा. आता समीकरणचा विचार केला 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये बनवायच्या 21 धावा आणि 21 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. हो हो, चांगला फटका पाहतो आपण. चपराक शॉट, एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का प्रश्न पडला आता. थोडासा पंबल पाहतो आपण. एकच धाव. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय. 11 चेंडू मध्ये बनवायच्या 20 धावा आणि या 20 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. यावरती लक्ष असू द्या. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या. त्या प्रकारे मात्र दुसरा गोलंदाज पाहतो आपण सज्ज झालाय. हर्षता गोलंदाज. हो, चांगला चेंडू वेगाने बीट केला. जेवढे डॉट चेंडू तुम्ही केलाल ना, तेवढा मात्र संघावरती दबाव निर्माण होईल. आता समीकरणचा विचार केला 10 चेंडू मध्ये बनवायच्या 20 धावा. प्रत्येक चेंडूचा विचार केला मात्र 2ची सरासरी गाठावी लागेल. 10-20 समीकरण. दोन्ही संघाच्या माध्यमातून सामना मात्र बॅलन्स पाहता आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. राईट अप ओर द विकेट. हो, चांगला चेंडू. पहा, जसा टप्पा पडल्याने तसा डीप राहिला चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता. लागोपाठचा दुसरा चेंडू मात्र डॉट फेकला या गोलंदाजाने. कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आपण. गोलंदाजी मार्कवरती काय गोलंदाज करतोय, वा. ज्या प्रकारे हा षटक मात्र निर्णायक आहे. या षटकामध्ये तुम्ही कमी धावा रोकाल तर पुढच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा डिफेंड मध्ये तुमच्याकडे जास्तीत जास्त धावा मात्र राहतील. म्हणजे विचार केला ना, जास्तीत जास्त म्हटलं जातो पैसे जर तुम्ही वाचवले तर तेच पैसे तुम्हाला
पहा चांगला फटका पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा. एकच धाव एकापेक्षा आणखीन काही नाहीये. कमबॅकिंग गोलंदाजी पहिले आपण गोलंदाजी मार्क वरती. सामना थोडासा फसत चाललाय नितला संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा थोडासा समीकरण चेंज झालाय. चांगला सामना पाहतो आपण. 18 चेंडू मध्ये 32 धावा बनवायच्या होत्या नितला संघाला आणि 32 धावेचा पाठलाग करत असताना स्कोर कार्ड वरती धावा लागल्या गेल्यात पाहतो आपण. 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा समीकरण पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो फुल टॉस. काही गरज नव्हती. फुल टॉस वरती टोल उसूल केलाय. चेंडू गेलाय सीमा पार. आउट ऑफ द पार. माइट इट. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र 5व्या चेंडूवरती हा षटकार. म्हणजे कुठेतरी मोठा झटका मिळाला गोलंदाजाला. आता विचार केला ना टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 19 धावा. समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय. समीकरणचा विचार केला आता 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये बनवायच्या 13 म्हटलं जातो ना 3 तारा 12:15. आता एवढ्याही उन्हात कोण चहा ठेवील पोरा. 13चा समीकरण 7-13चा समीकरण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 मध्ये बनवायच्या 13 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. या 13 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. चांगला सामना पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना. हो फुल टॉस. पुन्हा एकदा एक धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे सामना जवळ येतोय ना त्या प्रकारे मात्र प्रेक्षकांची आता मात्र फास्टल्या पासपूस करत असतील. आता समीकरण चेंज पाहतो आपण. टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 20 धावा. अजूनही मात्र विचार केला समीकरणचा 6 चेंडू मध्ये बनवायच्या तब्बल 6 चेंडू मध्ये बनवायच्यात 12 आणि या 12 धावा कंपल्सरी बनवायच्या. चला स्पीडअप करा आपण. चला अजूनही काही सामने पेंडिंग आहेत. आपण थोडासा स्पीडअप करा. चला बापू गाड्या सोडा बापू. अजूनही सामने पेंडिंग आहेत. सहा चेंडू मध्ये बनवायच्यात 12 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. 6-12चा समीकरण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक गेला फलंदाज सज्ज झालाय अतुल. हो यावेळेस मात्र पाहिला गेला तर पंच आमच्याकडे वलतील. खराब चेंडू फेकलाय. नासका चेंडू. नरकातला चेंडू. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. वाईट चेंडू. बॉलरचं नाव काय भावेश का. हो यावेळेस मात्र तडाका. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आउट ऑफ द पार. माइट इट. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आणि म्हणजे याने काय सांगायचं भाव्याने वाटोला लायला गाड्याना काय सांगायचं नको. मॅच हरली ना का तुम्ही घरी गेलं का 2-3 उपट्या घालायचे. आता समीकरणचा विचार केला 5 चेंडू आणि 5 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू मध्ये 4 बनवायचे आहेत. 6-4चा समीकरण पाहतो आपण. हो चांगला पाहतो आपण. चांगला टप्पा पडल्यानंतर थोडासा डीप राहिला होता चेंडू. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला. धावपटलावरती धावा लागला गेल्या तब्बल 29 या आकड्यावरती. अजूनही 3 धावेची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत आणि या 3 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत.
हो हो, फुल टॉस वरती फुल टोल उसूल करायचा होता. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? चांगला चांगला थ्रो पाहतो आपण. एकच धाव एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. अजूनही मात्र विचार केला 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये बनवायच्या तब्बल 2 धावा. 32 धावेचा पाटलान करायचा आहे. टोटल 5 आहे. 30 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 2 धावीची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूमध्ये. हो हो, सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाचा झालाय डुपला. पुढचा दरवाजा उघडा ठेवलाय. पाठीमागून चोरी झाली आहे. नितला संघाला लागला हा दुसरा झटका. अतुल बॅक टू आउट. हो हो, कहानी में ट्विस्ट. लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया. 3 चेंडू आणि बनवायच्या 2 धाबा आणि या 2 धाबा कंपल्सरी बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. आर्यन पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. छोटा पॅकेट बडा धमाका. 16 वर्षाचा खेळाडू पाहतोय आर्यन पाटील. आर्यन पाटील वरती मात्र जबाबदारी सोपवली आहे. 3 चेंडू मध्ये बनवायच्या 2 धाबा आणि या 2 धाबा कंपल्सरी बनवायच्या आहेत. तीन चेंडू मध्ये 2 धाबीची गरज. काय सामन्यामध्ये रंगच निर्माण झाली आहे. हा चेंडू जर डॉट आला तर अजून मजा येईल मॅच मध्ये. आणि या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला मॅच फिनिश. हो हो, चांगला फटका पाहतोय. का सिकल फटका. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. एकच धाव पहा. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला आणि पुन्हा एकदा समीकरण चेंज झाला. चेंडू शिल्लक असतील 2 आणि 2 मध्ये बनवायचे 1 धाव आणि 1 धाव कंपल्सरी बनवायचे. 2 मध्ये 1, 2 मध्ये 1, एकच धाव. आणि हा चेंडू जर डॉट आला तर शेवटच्या चेंडूवरती मात्र सामना जाईल. 2 चेंडू मध्ये 2 1 धाबीची गरज. टोटल पाहता 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 2 चेंडू मध्ये बनवायचा 1 धाव. हो हो, चांगला फटका पाहतो आपण आणि मॅच विनिंग फटका पाहतोय. हार्ड लक आणि जिंकलेलं. चला, आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय अतुल. या आपण